नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत पालकची कुरकुरीत अशी भजी. त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण पालक कट करून घ्यायचा. आता याच्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे बारीक कट करून. इथे मी अद्रक, लसूण आणि मिरची हिरवी याची पेस्ट केलेली आहे. आता या कढईमध्ये मी हे पालक टाकून घेते. एकदम कुरकुरीत अशी याची भजी करूया. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर थोडी घ्यायची, पालकची प्रमाण जास्त घ्यायचे. इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली ते टाकून घेऊया. पालकची भाजी चिरताना त्याचे देठ एकदम बारीक कट करायचे आणि पालक कट करताना थोडासा जाडसर असा ठेवायचा आणि त्याचे देठ एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे. आता इथे मी लाल तिखट टाकलेले. तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता इथे मी हळद टाकलेली आहे. इथे मी ओवा घेतलेला आहे 1 चमचा छोटा. आता हातावर आपण चोळून टाकायचा. हातावर चोळून टाकला म्हणजे ओवा आपला क्रश छान होतो आणि याची चवही छान येते, स्मेल पण छान येतो याचा. आता इथे आपण मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे आपला मसाला व्यवस्थित याला लागतो पालकला. अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया. एकदम कुरकुरीत करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भजी करू शकता. आता यात आपण बिलकुल पाणी टाकणार नाही. अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. हे पहा, पालकच्या भाजीला थोडंसं पीठ लागलं पाहिजे, जास्त पीठ टाकायचं नाही आहे, बेसन पीठ. आता तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण याची भजी सोडून घ्यायची. हे पहा, असे थोडे थोडे छोटे छोटे असे टाकायचे म्हणजे आपली भजी कुरकुरीत होतात. तर तेल कडकडीत गरम झाले, आपण आता भजी सोडून घेऊया. असे छोटे छोटे घ्यायचे, असे सोडून घ्यायचे. एकदम कुरकुरीत अशी भजी होतात. अशा प्रकारे तुम्ही जरूर ट्राय करा. एकदम चविष्ट अशी पालकची भजी होतात. आता गॅस मी थोडासा बारीक करते. बारीक गॅसवरच थोडेसे तळून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात एकदम. त्यासाठी गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा. प्रथम तेल कडकडीत गरम करून घ्यायचे, नंतर गॅस बारीक करून घ्यायचा. पालकच्या भाजीला अजिबात सोडा, आपण खायचा सोडा वापरायचा नाही. अशी कुरकुरीत भजी करण्यासाठी बेसन पीठ आपण थोडंच टाकायचं. जेवढं पालक आहे, पालकाला पीठ लागेल त्याप्रमाणातच आपण टाकून घ्यायचं. आता मस्त कुरकुरीत अशी भजी होतात. मीडियम गॅस ठेवायचा आणि तळून घ्यायची. आपली भजी तळून झालेली ते पहा. आता आपण हे काढून घेऊया. आता भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याचा आवाज पण बघा. एकदम कुरकुरीत अशी पालकची भजी आपली झाली आहे. अशा प्रकारे मी इथे पालकची कुरकुरीत भजी तळून घेतलेली आहेत. हे पहा, आवाज पण त्याचा कुरकुरीत होतो. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.